नमस्कार. इथं आपल्याला एक वेगळ्या पद्धतीचं प्लांटेशन बघायला मिळेल की मी तुम्हाला बऱ्याच वेळा सगळ्यांना मिरची उत्पादकांना सांगतोय की तुमच्या शेताच्या कडेने दाट मका लावा आणि शेतामध्येही मध्ये मध्ये झिगझॅग पद्धतीनं 10-12 फुटाला एक मक्याचं झाड लावा. मी तुम्हाला सांगतो. आता तुम्ही आता ह्या कोबीच्या प्लॉटमध्ये बघा की ह्यांनी इथं मका लावलेला आहे. कोबी अतिशय सुंदर आलाय आणि पहिला जो किडीचा वगैरे अटॅक होतो, रोगाचा अटॅक होतो, तो त्या किडीचा वगैरे मक्यावर होतो. आता ते मक्यावरती हे बघा, ही मक्याची पानं वगैरे कशी खाल्लेली, ह्या मक्याची बघा, इकडे बघा समोर. व्यवस्थित थोडा ऑब्झर्व केला तर लक्षात येईल तुम्हाला. तुमच्या औषधांचा खर्च वाचेल, निरोगी रेसिड्यू फ्री मटेरियल तुम्हाला पाठवता येईल. तर मक्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बघा, आणि कोबीवरती तुम्हाला कुठेही कीड रोग दिसणार नाही, स्वच्छ दिसेल.